आवाज महाराष्ट्राचा। सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांचा संकल्प नशामुक्ती अभियानाअंतर्गत कारवायांचा धडाका सुरूच। लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे। गेल्या काही दिवसांपासून लोणावळा विभागात अंमली पदार्थांची चोरून विक्री होत असून त्यामुळे परिसरातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याची माहिती श्री कार्तिक यांना मिळाली होती। त्यासाठी श्री सत्यसाई कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेऊन त्या अंतर्गत परिसरातील युवकांमध्ये जनजागृती करणे तसेच अंमली पदार्थांचे सेवन, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उभारला आहे। संकल्प नशामुक्ती अभियानाचा एक भाग म्हणून श्री सत्यसाई कार्तिक यांनी मावळ तालुक्यातील अंमली पदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात गेल्या काही दिवसात कठोर कारवाई करून अनेक आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ हस्तगत केले आहेत। दिनांक 29/7/2024 रोजी श्री सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की मौजे पाथरगाव गावच्या हद्दीत काही इसमे ही चारचाकी वाहनातून एमडी हा अंमली पदार्थ विक्रीकरिता घेऊन येणार आहेत। त्यानुसार श्री सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाने परिसरात सापळा रचला होता। मिळालेल्या माहितीप्रमाणे दिनांक 29/7/2024 रोजी रात्री 11:40 दरम्यान मौजे पाथरगाव जवळ जुन्या मुंबई पुणे हायवे रोडवरील मावळ हॉटेल मावळी माची समोर एक संशयित वाहन थांबल्याने श्री कार्तिक आणि पथकाने सदर वाहन थांबून गाडीतील इसमांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि त्यांच्यावर संशय बाळगल्याने पोलीस पथकाने जागेवरच पंचांसमक्ष नमूद इसमांचे घेतलेल्या झडतीमध्ये त्यांच्या एकूण ताब्यातील 5.5 ग्रॅम एमडी पावडर मिळून आल्याने सदरचा माल पंचांसमक्ष सीलबंद करून ताब्यात घेण्यात आला। तसेच नमूद इसमांकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा माल हा विक्रीकरिता घेऊन जात असल्याचं सांगितलं आहे। सदरच्या कारवाईत इसम नामे 1 योगेश केशव गायकवाड राहणार कांबरे तालुका मावळ जिल्हा पुणे, 2 नारायण सोपान दाभाडे राहणार विजान सिटी जांभूळ तालुका मावळ जिल्हा पुणे यांना त्यांच्या चारचाकी वाहनासह ताब्यात घेऊन कामशेत पोलीस स्टेशन येथे आणून सदरबाबत पोलीस शिपाई अमोल ननवरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून कामशेत पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर 157/2024 NDPS ऍक्ट 1985 चे कलम 8 क 21 ब क तथा भारतीय न्याय संहिता कलम 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। पुढील तपास कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील हे करत आहेत। तसेच दिनांक 30/7/2024 रोजी श्री सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाने त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे नांगरगाव गावच्या हद्दीत टाकलेल्या छाप्यात इसम नामे शाहरुख असलम शेख राहणार केवरी वसाहत लोणावळा तालुका मावळ जिल्हा पुणे, 2 नितीन भारत कालेकर राहणार केवरी वसाहत तालुका मावळ जिल्हा पुणे, साजिद अकबर शेख राहणार टेबलचाळ लोणावळा तालुका मावळ जिल्हा पुणे हे त्यांच्या ताब्यातील KTM ड्यूक दुचाकीवरून एमडी पावडर विक्रीकरिता घेऊन जात असताना मिळून आल्याने पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीमध्ये त्यांच्या ताब्यातून एकूण 7.1 ग्रॅम एमडी पावडरसह सुमारे 1.25 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून सदरबाबत पोलीस शिपाई सुभाष शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हे रजिस्टर नंबर 323/2024 NDPS ऍक्ट 1985 च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून पुढील तपास लोणावळा पोलीस शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रोहन पाटील करत आहेत। संकल्प नशामुक्ती अभियानाअंतर्गत केलेल्या वरील 2 कारवायांमध्ये 1,22,210 रुपये किमतीच्या एकूण 12.15 ग्रॅम एमडी पावडरसह एकूण 18,25,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस यंत्रणा सखोल तपास करत आहे। सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नितेश बंटीकवडे, पोलीस हवालदार अंकुश नायकुडे, पोलीस दत्ता शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश येळामंडे, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल अंकुश पवार, पोलीस कॉन्स्टेबल अमोल ननवरे, पोलीस कॉन्स्टेबल महेश थोरात, पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल प्रतीक काळे यांच्या पथकाने केली आहे।
पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.